डॉक्टर नेत्रा. आपलं मूल मोबाईल ॲडिक्टेड झालेलं आहे किंवा कुठलीही वस्तू मागितली की लगेच पाहिजे असा आक्रस्ताळेपणा तुमच्या मुलामध्ये जास्त दिसून यायला लागला आहे आणि तुम्हाला हे बिहेवियर चेंज करायचं तुम्ही ठरवलेलं आहे. तर तुमच्यासाठी ह्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. पहिली गोष्ट, डे 0 पासून म्हणजे बाळ जेव्हापासून जन्माला येतं त्या दिवशीपासून आई आणि वडील दोघंही एक टीम आहेत हे कायम लक्षात ठेवायचं. मुलं अतिशय हुशार असतात. आई हो म्हणाली तर वडील नाही म्हणतात, वडील हो म्हणाले तर आई नाही म्हणती, हे ते बरोबर ऑब्झर्व करतात आणि बरोबर स्वतःचं काम योग्य त्या व्यक्तीकडून काढून घेतात. ग्रँड पेरेंट्स असतील तर घराची अवस्था ह्याच्यापेक्षा वर्स्ट असते, कारण मुलगी म्हणजे घरची सून जर नातवंडांना काही शिस्त लावायला बघत असेल, काही सांगायला बघत असेल तर लगेच हे आजी आजोबा त्याच्यामध्ये खोडा घालतात आणि त्या मुलीनं ठरवलेल्या सगळ्या गोष्टी धुळीला मिळवतात. त्यामुळं सर्व घराचा एकच निर्णय पाहिजे की मोबाईल नाही देणार आहे किंवा काही स्पेसिफिक फूड नाही देणार आहे किंवा स्क्रीन टाईम इतकाच असणार आहे किंवा घरात जे रोज बनणार आहे तेच तुला खावं लागणार आहे. जो काही नियम असेल तो घरानं स्ट्रिक्टली पाळायचा. दुसरी गोष्ट, आक्रस्ताळेपणा जेव्हा मूल दाखवतं म्हणजे रडणं, ओरडणं, काहीही करणं, त्याच्यावर आपल्यावर काहीही परिणाम होऊन द्यायचा नाही. पहिली गोष्ट, मूल रडल्यानंतर काहीही होत नाही, त्याच्या अंगाला काही भुकं पडत नाहीत. उलट रडल्यामुळे त्याच्या लंग्सना चांगला व्यायाम मिळतो आणि त्याला 1-2-5 मिनिटात कळतं की आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, ती नौटंकी ते लगेच बंद करतात. फक्त यामध्ये एक काळजी घ्यायची की ते फिजिकली अब्यूज नाही, स्वतःला नाही करत आहेत. म्हणजे काही मुलांना पटकन मागं पडायची सवय असते किंवा पळत जाऊन कुठेतरी धडकायची सवय असते किंवा काहीतरी हातातली वस्तू फेकायची सवय असते. तर ह्या गोष्टी करून न देणं ही गोष्ट तुम्ही फक्त काळजी घ्या. किती पाहिजे तेवढ्या रडू देत, 4 वेळा रडतील, 5व्यांदा त्यांना कळेल की आपल्याला कोणीही काही असल्या गोष्टीत विचारत नाही. आपण जेव्हा मोबाईल बंद करणार आहे, स्पेशली जेव्हा आपण स्क्रीन टाईम बंद करणार आहे, तेव्हा त्या मुलाचा सुद्धा तुम्ही विचार करा की तो स्क्रीन टाईम बंद केल्यानंतर आपण त्याला काय प्रोव्हाइड करणार आहे. मग भरपूर खेळणी आहेत का घरात, त्याला काही हॉबी क्लासेसला आपण घालतोय का, स्पोर्ट्सला घालतोय का, ग्राउंडमध्ये खेळायला नेतोय का, गार्डनमध्ये नेतोय का, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी की ज्याच्यामुळे त्याचाही वेळ छान जाईल, अशा गोष्टी आपण आवर्जून करायला पाहिजेत, वेळ बाजूला काढून करायला पाहिजे. आणि जर ह्या गोष्टी जमत नसतील, घरामध्ये हँडल होत नसतील, तर उत्तम डे केअर किंवा दिवसभराचं ॲक्टिव्हिटी सेंटर असतं अशा ठिकाणी मुलांना घाला. या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे त्या मुलांना ब्लॅकमेलिंग करायला कोणी नसतं. दुसरी गोष्ट, त्यांच्या वयाची सगळी मुलं असतात, त्यामुळे ती मुलं कशी वागतायत, बोलतायत, खेळतात हे सगळं ते बघतात. तिसरी गोष्ट, या ठिकाणी अनेक गोष्टी शिकवल्या जातात वेगवेगळ्या, त्यामुळे मुलांचा वेळ छान जातो आणि मुलांना सतत ओरडणं आणि पॅरेंट्सबद्दल जो निगेटिव्हिटी आहे ती या ठिकाणी डेव्हलप होत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा घ्या आणि मुलाला तुमच्या